या एक्झाम्पलला आपल्याला व्हेन डायग्रामचा यूज करून जर इव्हॅल्युएट करायचं असेल तर यासाठी पहिल्यांदा गिव्हन इन्फॉर्मेशन आपल्याकडे काय काय आहे. एक म्हणजे एन ऑफ टी युनियन सी म्हणजे एकूण लोक 65 आहेत. हे आपण युनियन घेतलं याचं कारण त्या एक्झाम्पलमध्ये जे गिव्हन आहे त्यात असं काही सांगितलं नाही की काही लोक असे आहेत की जे क्रिकेट पण आवडत नाही, त्यांना टेनिस पण आवडत नाही, असं नाही आहे. काही दोनपैकी एक तरी खेळ ते खेळतात असं त्यामध्ये दिलेलं आहे. दोनपैकी एक तरी खेळ खेळतात. त्यामुळं टी युनियन सी म्हणजेच 65% जे दिलेले सर्व 65% आहेत ते सर्व 65% म्हणजेच टी युनियन सी. टी इंटरसेक्शन सी म्हणजे असे पर्सन्स की ज्यांना टेनिस आणि क्रिकेट दोन्ही आवडतं, असे 10 लोक आहेत जे दोन्ही खेळ खेळतात. आणि एन ऑफ सी म्हणजे ज्यांना क्रिकेट आवडतं असे 40 लोक आहेत. ओके, काय करायचं असतं व्हेन डायग्रामचा वापर करत असताना 2 सेट असतील त्यावेळेस. टेनिस खेळणाऱ्यांचं एक सर्कल, क्रिकेट खेळणाऱ्यांचं एक सर्कल, 2 सर्कल काढले. आपला माहिती आहे त्यातला हा जो मधला पोर्शन आहे ग्रीन, तो पोर्शन म्हणजे असे लोक की ज्यांना टेनिस पण आवडतं आणि क्रिकेट पण आवडतं, म्हणजे इंटरसेक्शन वाले. मग आधी काय करायचं, दोन्ही आवडणारे किती लोक आहेत, 10. त्यांची संख्या आधी इथे लिहून टाकायची. त्यांना क्रिकेट पण आवडतं आणि टेनिस पण आवडतं असे किती लोक आहेत, 10 आहेत. ते आपण इथे लिहून टाकले. ओके, बघा हे क्रिकेटमध्ये पण आले, टेनिसमध्ये पण आले, बोथ. त्यानंतर एन ऑफ सी आपल्याला दिलेला आहे. एन ऑफ सी म्हणजे काय, असे लोक की ज्यांना क्रिकेट खेळायला आवडतं. क्रिकेट खेळायला आवडणारे किती लोक आहेत, 40. म्हणजे सी या सर्कलमध्ये एकूण किती लोक पाहिजेत, 40. त्यातले 10 तर आपण लिहिले, म्हणजे या सी या सर्कलमध्ये आणखी किती लिहायचे राहिले, 30. ते आपण लिहिणार इथे. कारण दोन्ही खेळ खेळणारे तर आपण लिहिले, पण क्रिकेट खेळणारे एकूण 40 लोक आहेत. मग बाकीचे 30 कोण आहेत, ज्यांना दोन्ही खेळ नाही आवडत पण ते क्रिकेट खेळतात. हे झाले 30. झालं सीचं सर्कल, 40चं टोटल. सी या सर्कलमध्ये एकूण 40 लोक पाहिजेत, ते झाले. 10 इकडे, 30 इकडे. त्यानंतर युनियन म्हणजे ह्या तिन्ही रिजनचं टोटल, एकूण लोक. बरोबर, टेनिस खेळतात किंवा क्रिकेट खेळतात, पण कॉमन ते डबल घ्यायचे नाही, ते एकदा लिहिले. मग एकूण लोक 65 आहेत, त्यातले आपण किती लिहिलेत आतापर्यंत, 30 + 10 म्हणजे 40 झाले, 40 झाले. किती राहिले आणखी, 65 मधून 40 गेले, शिल्लक किती राहिले, 25. ते 25 इथे लिहिले. बघा ह्या तिन्हीचे टोटल करून 65 येते का, यस येते. हां, आता बघा ज्यावेळी आपण ह्या व्हॅल्यूज इथे लिहितो ना अशा, आता कुठलीही व्हॅल्यू विचारा सांगता येते. असे किती लोक आहेत जे दोन्ही खेळ खेळतात,
10. दोन्ही म्हटलं की आपण इथे बघणार कॉमनमध्ये, ते तर आपला दिलेलंच आहे. आता मला सांगा असे किती लोक आहेत जे ओनली क्रिकेट खेळतात? 30. ओनली क्रिकेट. किती? 30. 30. म्हणजे हा पोर्शन झाला, बरोबर. हा पोर्शन म्हणजे असे लोक आहेत जे क्रिकेट तर खेळतात पण टेनिस नाही खेळत, कारण टेनिसचं सर्कलची बॉर्डर इथे आहे. आता हे 30 लोक क्रिकेटच्या सर्कलमध्ये तर आहेत पण ते टेनिसच्या सर्कलमध्ये नाही गेले. असे 10च लोक आहेत फक्त. म्हणजेच हे 30 लोक कोण आहेत? दे लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. आणि त्यामुळे ओनली क्रिकेट याच्यात विचारलं नाही या क्वेश्चन मध्ये, पण जरी विचारलं तर लिहिता येईल लगेच. दीज आर द पर्सन्स हू लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. म्हणजेच हे आहे C-T. हा जो ब्ल्यू कलरचा पोर्शन आहे 30 लोक असणारा, C-T म्हणजे काय? त्यालाच आपण असंही लिहू शकतो, C इंटरसेक्शन T डॅश. म्हणजे काय? दे लाईक टू प्ले क्रिकेट अँड, इंटरसेक्शन म्हणजे अँड, नॉट टेनिस. यांना क्रिकेट तर आवडतं पण टेनिस आवडत नाही. दे लाईक टू प्ले क्रिकेट बट नॉट टेनिस. हा पोर्शन म्हणजे हे लोक झाले. मग असे लोक किती आहेत? दे लाईक टू प्ले ओनली टेनिस. येस, 25. कारण हा येल्लो सेक्शन, हे टेनिस तर खेळतात पण हे क्रिकेटमध्ये आहेत का? ते या क्रिकेटच्या सर्कलच्या बाहेर आहेत. मीन्स दे प्ले टेनिस बट नॉट क्रिकेट. म्हणजे याला आपण लिहिणार एकतर T-C किंवा T इंटरसेक्शन C डॅश. टेनिस खेळतात आणि क्रिकेट खेळत नाहीत. हे 25 लोक झाले. बघा डिफरन्सची कन्सेप्ट. या सर्कलमधून आपण त्याचा फॉर्म्युला जो लिहिला होता, N ऑफ A इंटरसेक्शन B डॅश इक्वल टू N ऑफ A मायनस N ऑफ A इंटरसेक्शन B. म्हणजे या A या सेटमधून हा कॉमन पोर्शन काढून टाकला की त्याचा डिफरन्स मिळतो. A इंटरसेक्शन B डॅशलाच आपण N ऑफ A मायनस B असंही लिहू शकतो. A मायनस B म्हणजे A या सेटमधल्या एलिमेंटच्या संख्येतून B या सेटमधल्या एलिमेंटची संख्या नाही मायनस करायची. काही जण काय करतात, N ऑफ A, बघा N ऑफ A किती आहे? समजा N ऑफ T. मला सांगा टेनिस खेळणारे किती लोक आहेत? आता टेनिस खेळणारे येस 35. टेनिस खेळणारे किती लोक आहेत? 35. कारण मी टेनिस खेळणारे म्हटलंय, ओनली टेनिस खेळणारे असं नाही म्हटलंय. फरक लक्षात घ्या दोन्ही शब्दांमधला. टेनिस खेळणारे म्हणजे ह्या सर्कलमधले सगळे, आणि ओनली टेनिस खेळणारे म्हणजे फक्त ह्या येल्लो रिजन मधले. हा फरक लक्षात घ्या. टेनिस खेळणारे किती आहेत? 25 प्लस 10 म्हणजे 35. 25 प्लस 10 म्हणजे 35 लोक आहेत जे टेनिस खेळतात. क्रिकेट खेळणारे किती जण आहेत? 40.
30 + 10 हे सर्कल सीचं 40. मग टी मायनस सी म्हणजे या 35 - 40 असं होईल का? टी मायनस सी म्हणजे 35 - 40 असं होईल का? नो सर. टी मायनस सी म्हणजे 35 - 40 असं होईल का? यात जर असं विचारलं आता, थोडक्यात हा फॉर्म्युला हाच तो फॉर्म्युला, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला खूप काही विचार जर करण्याचा प्रॉब्लेम असेल तर, थिंकिंग जर आपण नसलो करू शकत, देन डंकी वर्क इज ऑलवेज फॉर अस. आपल्यासाठी डंकी वर्क नेहमीच असतं. डिफरन्सची कन्सेप्ट लक्षात घ्या. डिफरन्स म्हणजे सेटचा डिफरन्स असतो, त्यांच्यातल्या एलिमेंटच्या संख्येचा डिफरन्स नसतो. एन ऑफ टी मायनस सी फाइंड करताना आपण 35 मधून 40 नाही मायनस करत, टीचे एलिमेंट मायनस सीचे एलिमेंट असं नाही होत. तर एन ऑफ ए मायनस बी म्हणजे एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. कारण आपण ए मायनस बी हा सेट मिळवतो कसा? ए या सेटमधून दोन्हीचे कॉमन एलिमेंट मायनस करतो. मग या टी या सेटमधून कॉमन वाले मायनस झाले की टी मायनस सी मिळतो हा. ओके. त्यानंतर आता सांगा, असे किती लोक आहेत दे लाईक टू प्ले ॲट लिस्ट वन गेम, टेनिस ऑर क्रिकेट. ज्यांना टेनिस किंवा क्रिकेट दोनपैकी किमान एक तरी खेळ आवडतो, असे किती लोक आहेत? 65. यस, 65. किती लोक आहेत? 60. 65. दोनपैकी किमान एक तरी खेळ खेळणारे म्हणजे क्रिकेट किंवा टेनिस. मग ते 40 + 35 नाही होणार, 75. हे 25 ओनली टेनिस खेळणारे, 30 ओनली क्रिकेट खेळणारे आणि 10 दोन्ही खेळ खेळणारे. येते लक्षात? याची टोटल, या तिन्हीची टोटल म्हणजेच युनियन. ए युनियन बी, ए चे एलिमेंट बी चे पण एलिमेंट कॉमन वाले एकदाच घ्यायचे. 25 + 10 + 30 ह्या तिन्हीची बेरीज म्हणजे युनियन. आता मी एक क्वेश्चन विचारतो, केअरफुली लक्षात घ्या क्वेश्चन काय आणि मला उत्तर विचारपूर्वक द्या. देर आर हाऊ मेनी पर्सन्स who like to play only one game? $55. How many persons like to play only one game? $55. Yes, 55. 65. 55. ओनली वन गेम म्हणजे ते एकच खेळ खेळतात. मग तो टेनिस आहे का क्रिकेट आहे असं नाही म्हटलं, दोनपैकी कोणताही खेळतात पण एकच खेळतात, दोन दोन खेळत नाहीत. म्हणजे असे कोणते आहेत? हे 25 + 30 असाही क्वेश्चन असू शकेल. आणि हा म्हणजेच सिमेट्रिक डिफरन्स असतो.
तो म्हणजेच काय, सिमेट्रिक डिफरन्स. येते लक्षात? सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय? दे लाईक टू प्ले ओनली वन गेम. असे किती लोक आहेत? 25 प्लस 30 म्हणजेच 55. गॉट दिस? Yes. ओके. आता इथे असं कोणीच नाहीये की ज्यांना एकही खेळ खेळता येत नाही, म्हणजे किंवा आवडत नाही. थोडक्यात एकही खेळ न आवडणारे, एकही खेळ न आवडणारे असे कोणी आहेत का याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे का? काही नाही सांगितलेलं. बरोबर आहे. म्हणजे व्हेन डायग्रामचा जर आपण यूज केला तर फॉर्म्युलांचा वापर कमीत कमी करून आपण फक्त कोणत्या भागात ही डायग्राम काढायची एकदा, आणि याच्यात कोणत्या भागात कुठला आकडा लिहायचा हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण त्यातला एखादा क्वेश्चन आणखी एखादा जर पाहिला, पहा 6 नंबरचा. इन ए ग्रुप ऑफ 70 people 37 like coffee, 37 like coffee, 52 like tea, and each person like at least one of the two drinks. म्हणजे प्रत्येक जण दोन पैकी काहीतरी एक ड्रिंक घेतोच. चहा तरी घेतो किंवा कॉफी तरी घेतो. म्हणजे याच्यातही असे लोक नाही आहेत की जे काहीच घेत नाहीत. म्हणजे दोन्ही सर्कलच्या बाहेर कोणीच नाही, सगळे त्या सर्कलमध्येच आहेत. हाऊ मेनी पीपल लाईक बोथ कॉफी अँड टी. आता अशा ठिकाणी प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळी आपल्याला व्हेन डायग्राम काढायची असते, यामध्ये कॉफी घेणारे किती लोक आहेत? 37. 37. चहा घेणारे किती लोक आहेत? 52. आणि टोटल किती जण आहेत? 70. बरोबर आहे. आता आपण यात काय करणार, ज्यावेळी आपल्याला व्हेन डायग्राम काढायची आहे याची, दोन सर्कल्स ड्रॉ करायचे आणि त्यात हे दोन नावं देऊन टाकायची. आता फक्त सी आणि टी तेच नाव आले. फक्त सी म्हणजे क्रिकेट ऐवजी इथं कॉफी आहे आणि टी म्हणजे टेनिस ऐवजी टी आहे. मग हे झाले कॉफीवाले, हे झाले टीवाले, आणि मधला ग्रीन पोर्शन म्हणजे कॉमन. आता व्हेन डायग्राममध्ये या व्हॅल्यू लिहित असताना पहिली व्हॅल्यू लिहायची असते कॉमनची, पण इथं कॉमनच दिलेलं नाहीये, कॉमनच शोधायचे. ओके, कॉमन आपण कसं शोधतो? या फॉर्म्युल्याने, बरोबर आहे. तेही आपण डायरेक्ट काम करू शकतो. आता बघा, एकूण लोक म्हणजे ह्या तिन्हीतले मिळून सगळे लोक किती पाहिजेत? 70 पाहिजेत, 70 पाहिजेत, बरोबर आहे. ह्या दोन्हीची बेरीज करा, किती येते? किती येते? किती येतं? 37 प्लस 52. तर कॉफी घेणारे 37, चहा घेणारे 52, टोटल झालाय 89.
पण लोक किती आहेत एकूण? 70. याचा अर्थ काही लोक असे असतील की जे दोन्ही घेतात. मग हे किती जास्त झाले? 70 पैकी 19. 19. बरोबर. याचा अर्थ 19 लोक असे आहेत की जे दोन्ही घेतात. प्रॉब्लेम सॉल्व. कन्सेप्ट प्रॉपर असेल तर आपण इझिली व्हॅल्यूज डिटरमाइन करू शकतो. ह्या 89 मधून 70 गेले, 19 शिल्लक राहिले. ओके. आता यात आपण बाकीच्या व्हॅल्यूज जर फिलअप करायच्या म्हटलं, आता समजा उलट जाऊया आपण. आपल्याला हे तर कळलं की चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे 19 लोक आहेत. आपलं आता बाकीच्या ठिकाणी व्हॅल्यूज भरायच्या आहेत. कॉफी घेणारे किती लोक आहेत? 37. त्यातले 19 तर लिहिले आपण. मग 37 मायनस 19 किती शिल्लक राहिले बरं? 18. किती? 18. बरोबर आहे. ते 18 आपण लिहिणार इथे. बरोबर. लक्षात येते काय करतोय आपण ते. त्यानंतर नंबर ऑफ पर्सन्स हू लाईक टू टेक टी, चहा घेणारे किती लोक आहेत? 52 आहेत. पण त्या 52 पैकी 19 तर लिहिले ना जे दोन्ही घेतात. मग 52 मधून 19 गेले, किती शिल्लक राहिले बरं? 33. येस, 33. 33. बरोबर. आता याच्यावरून कुठलाही क्वेश्चन विचारला आणि कोणतीही व्हॅल्यू विचारली तर सांगता येते. असे किती लोक आहेत जे म्हणतात आम्हाला फक्त कॉफीच संपते? असे किती लोक आहेत? 18. 18. दे लाईक टू टेक ओनली कॉफी. ते चहा घेत नाहीत. ओके. हाऊ मेनी पर्सन्स लाईक टू टेक ओनली टी? फक्त चहा घेतात, त्यांना कॉफी जमत नाही. 33. 33. हाऊ मेनी पर्सन्स लाईक टू टेक ओनली वन और एक्झॅक्टली वन बिवरेज? या दोन पैकी फक्त एकच काहीतरी घेतात. असे किती जण आहेत? 51. यस. याचा आणि याचं ॲडिशन 51. 51. 33 प्लस 18 म्हणजे 51. आणि या तिन्हीचं ॲडिशन करून बघा एकदा किती येत आहे. किती येत आहे? 70. येत आहे 70. बरोबर. हो. आता जर समजा क्वेश्चन मध्ये असं म्हटलं असतं देअर आर टोटल 80 पर्सन्स, 80 लोक आहेत, ऑफ विच 70 पर्सन्स टेक ॲट लिस्ट वन ऑफ द बेवरेज. 80 पैकी 70 लोक असे जे किमान एकतरी बेवरेज यामधलं घेतात, आयदर कॉफी और टी. मग असे किती लोक आहेत ज्यांना चहा पण जमत नाही, कॉफी पण जमत नाही? 10. 10. ते कुठे येणार? युनिव्हर्सल सेटमध्ये. युनिव्हर्सल सेटमध्ये तर हे सगळेच आहेत. बरोबर. आउटसाइड द सर्कल्स. पण ते त्या दोन्ही सर्कलच्या बाहेर असणार 10 लोक. ते 10 लोक दोन्ही सर्कलच्या बाहेर असणार. ओके. गॉट दिस? Yes.
व्हेन डायग्राम्सचा Yes, यूज sir. कशा पद्धतीनं करायचा आहे ते लक्षात आलंय? हो. आता यामध्ये आणखी काही एक्झाम्पल्स यामधले आपल्याला पाहायचेत. घ्या. या क्वेश्चन आहे का लिहा. फ्रॉम अमंगस्ट 2000 literate individuals of a town, 70% read Marathi newspapers, 70% read Marathi newspaper, 50% read English newspapers, and 32.5% read both Marathi and English newspapers. Find the number of individuals. Find the number of individuals who read at least one of the newspapers. किमान एक तरी न्यूजपेपर वाचतात. नंबर 2, neither Marathi and English newspaper. म्हणजे मराठी पण वाचत नाहीत, इंग्लिश पण वाचत नाहीत. And number 3, only one of the newspapers. आता या क्वेश्चन मध्ये टोटल देर आर 2000 literate individuals of a town. एकूण लोक 2000 आहेत. त्यापैकी 70% लोक मराठी न्यूजपेपर वाचतात. 70% म्हटलंय, 70 नाही. 50% रीड इंग्लिश न्यूजपेपर and 32.5% रीड बोथ इंग्लिश अँड मराठी न्यूजपेपर्स. ही गिवन इन्फॉर्मेशन. आधी आपल्याला हे पर्सेंटेज काढावं लागेल. आता हे 2000 म्हणजे काय दिलंय तर ते टाउन मधले सगळे लोक दिलेत. लिटरेट लोक, सगळे नाही. त्या टाउन मध्ये लिटरेट म्हणजे शिकलेले. शिकलेले असले म्हणजे न्यूजपेपर वाचतातच असं काही आहे का? सगळेच जण शिकलेत पण न्यूजपेपर वाचतीलच असं काही आहे का? यस. असं म्हटलंय का की ते लिटरेट आहेत म्हणजे त्यांनी वाचायलाच पाहिजे, न्यूजपेपर वाचायलाच पाहिजे असं कंपल्सरी आहे का? असं काहीच दिलेलं नाही यामध्ये. बरोबर आहे. त्यामुळे असेही काही लोक असतील की जे मराठी पेपर पण वाचत नाहीत आणि इंग्लिश पेपर पण वाचत नाहीत. क्वेश्चन मध्ये विचारलंय असे किती लोक आहेत ते. दे रीड नायदर मराठी नॉर इंग्लिश न्यूजपेपर. ते मराठी न्यूजपेपरही वाचत नाहीत, इंग्लिश न्यूजपेपरही वाचत नाहीत. ते पण ह्या 2000 मध्येच आहेत.
याचा अर्थ इथे युनिव्हर्सल सेट वेगळा आहे आणि त्या युनिव्हर्सल सेटमधले म्हणजे टाउनमधले एकूण लिटरेट पर्सन्स 2000 घ्यावे लागतील. म्हणजे 2000 हे युनियन नाही आहे, तर युनिव्हर्सल सेट आहे इथे. आणि युनियन तर विचारलंय वेगळं. हा फरक लक्षात घ्या याच्यात. की मागच्या एक्झाम्पलमध्ये तसं नव्हतं काही. आता यात पहिल्यांदा given that let M and E be the set of individuals who read Marathi and English newspaper रिस्पेक्टिव्हली म्हटलंय. म्हणजे मराठी न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा सेट एम आणि इंग्लिश न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा सेट ई. whose युनिव्हर्सल सेट इज यू किंवा एक्स लिहू आपण. ते युनियनमध्ये आणि यू मध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे एक्स लिहू. मग आता इथे गिव्हन काय काय गिव्हन दॅट आपण सगळ्या व्हॅल्यू नोटेशनमध्येच लिहू. आता गिव्हन दॅट एन ऑफ एक्स म्हणजे टोटल लिटरेट पर्सन्स फ्रॉम द टाउन मधले एकूण लिटरेट पर्सन्स किती आहेत? 2000. बरोबर आहे. 2000 पर्सन्स आर देअर इन ए टाउन. हे झाली एकूण लोक जे की लिटरेट आहेत म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येतं. ओके. यापैकी 70% लोक मराठी न्यूजपेपर वाचतात. म्हणजेच एन ऑफ एम मराठी न्यूजपेपर वाचणाऱ्यांची संख्या काढावी लागेल. दॅट इज 70% ऑफ 2000. आता या क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये दिल्या आहेत. प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही. एखाद्या वेळी डायरेक्ट पण व्हॅल्यू मोस्ट ऑफ द टाइम दिल्या जातात. पण या क्वेश्चनमध्ये त्या पर्सेंटेजमध्ये दिल्या आहेत म्हणून आपल्याला आधी पर्सेंटेज काढावा लागेल. मग मराठी न्यूजपेपर वाचणारे लोक आहेत 70% ऑफ दिस 2000. 2000चे 70% जर काढले तर किती येणार? कसं काढणार ते पर्सेंटेज? 70% म्हणजे 70/100 आणि मल्टिप्लाइड बाय, माहित आहे हे असं कॅल्क्युलेशन? हो सर. हो. मग त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय होईल? हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल होतील. 7 × 2 14 आणि 2 0 शिल्लक राहिले. हा 1 0 आणि हा 1 0 म्हणजे एन ऑफ एम किती आला? 1400. याचा अर्थ या 2000 पर्सन्स पैकी 1400 पर्सन असे आहेत की जे मराठी न्यूजपेपर वाचतात. ओके. त्यानंतर इंग्लिश न्यूजपेपर वाचणारे 50% आहेत. मग एन ऑफ ई 50% ऑफ
2000. या 2000चे 50% काय येईल? 1000. 50/100 इंटू 2000. 50% म्हणजे अर्धे लोक 1000 येणार, बरोबर. नंतर येस, कॅल्क्युलेशन काय होईल याचं? 50% ऑफ 2000 म्हणजे हे 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, दॅट इज 1000. एन ऑफ ई 1000 म्हणजे इंग्लिश न्यूजपेपर वाचणारे किती लोक आहेत? 1000. 1000. मराठी न्यूजपेपर वाचणारे 1400. आणखी क्वेश्चन मध्ये आपला काय सांगितलंय? 32.5% रीड बोथ मराठी अँड इंग्लिश न्यूजपेपर. आता बोथ म्हणजे अँड इंटरसेक्शन. इंटरसेक्शन, बरोबर आहे. दोन्ही न्यूजपेपर वाचतात असे किती लोक आहेत? 32.5. म्हणजेच ही व्हॅल्यू दिलेली आपल्याला एन ऑफ एम इंटरसेक्शन ई. एम इंटरसेक्शन ई, बरोबर. मग एन ऑफ एम इंटरसेक्शन ई इक्वल टू दिलेलं आहे 32.5% ऑफ 2000. 32.5% ऑफ 2000 म्हणजेच 32.5 डिवायडेड बाय 100 मल्टीप्लाइड बाय 2000. इथे हे 2 0 कॅन्सल. 32.5 मल्टीप्लाइड बाय 20 करा कॅल्क्युलेशन. 650. किती? 650. 650. एक डेसिमल त्या झिरोमुळे निघून जाईल. ओके. मग आता यात 650 लोक असे आहेत की जे दोन्ही न्यूजपेपर वाचतात. आता हे आपण फक्त काय केलंय? पर्सेंटेज दिलेलं असल्यामुळे हे एवढं काम वाढलं. ज्या एक्झाम्पलमध्ये पर्सेंटेज दिलं जाणार नाही त्याच्यात तर एवढं पण काम नाहीये, डायरेक्ट गिव्हन व्हॅल्यूज. ओके. पण जर पर्सेंटेज दिलेला असेल तर काय करायचं? त्याच्यासाठी हे लक्षात घ्या. एखाद्या वेळी हे एन ऑफ एक्स दिलेलाच नसतो, डायरेक्ट व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये दिल्या जातात. मग जर दिलेला नसेल तर एन ऑफ एक्स 100 गृहीत धरायचा, मग तर पर्सेंटेजचा काहीच लोड राहत नाही. हे जर 100 गृहीत धरले तर त्याचे 70% म्हणजे 70, 50% म्हणजे 50. पण इथं दिलेले आहेत म्हणून शोधावं लागलं. तर पुढचा भाग जो आहे तो सगळ्या एक्झाम्पलसाठी सिमिलर ठेवायचा आपल्याला बाय युझिंग व्हेन डायग्राम. कारण बऱ्याच व्हॅल्यू विचारल्यात म्हटल्यानंतर त्याला फॉर्म्युले वगैरे याच्यामध्ये जाण्यापेक्षा व्हेन डायग्राम हा सगळ्यात इफेक्टिव्ह आणि कन्व्हिनियंट वे या एक्झाम्पलसाठी असणार आहे. आता हे कसं सॉल्व करणार? यापुढे एन ऑफ एम, एन ऑफ ई आणि पहा, लक्ष द्या. यात आपल्याकडे आता 2 सेट आहेत. एक आहे तो मराठी न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा,
त्याला आपण एम नाव देऊ. दुसरा आहे तो इंग्लिश न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा, त्याला आपण ई नाव देऊ. पण यात युनिव्हर्सल सेट पण आहे. युनिव्हर्सल सेट पण आहे. तो युनिव्हर्सल सेट याच्या बाहेरचा हा रेक्टँगल. ओके, हा रेक्टँगल कन्सिडर करा. यात युनिव्हर्सल सेट आपण डिनोट केलेला आहे एक्सने, दोन्ही सर्कलच्या बाहेरचा. आता हे पूर्ण सर्कल म्हणजे मराठी न्यूजपेपर वाचणारे लोक. जरी त्याला तोडलेलं असलं, एक येलो भाग केलाय आणि एक ग्रीन भाग केलाय, तरी पण हे पूर्ण सर्कल म्हणजे मराठी न्यूजपेपर वाचणारे. हे दुसरं सर्कल म्हणजे इंग्लिश न्यूजपेपर वाचणारे लोक. आणि हा एक्स म्हणजे सगळे लिटरेट लोक, म्हणजे शिकलेले लोक त्या गावातले, ज्यांना वाचता येतं. यात फक्त आपल्याला काय करायचं, एक एक व्हॅल्यू टाकायची. पहिली व्हॅल्यू टाकायची ही कॉमन व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आल्याच्या नंतर बाकी मग सगळ्या थिंग सिंपल आहेत. मग आता असे किती लोक आहेत जे इंग्लिश आणि मराठी दोन्ही न्यूजपेपर वाचतात? 650. 650. मग यात आपण लिहिणार 650. जे दोन्ही न्यूजपेपर वाचतात. ओके. त्यानंतर असे किती लोक आहेत जे मराठी न्यूजपेपर वाचतात? मराठी न्यूजपेपर वाचणाऱ्यांची संख्या किती? 1400. हे बघा इथे आपण फाइंड केलंय. मराठी न्यूजपेपर वाचणारे किती आहेत? 1400 आहेत. याचा अर्थ या एमच्या सर्कलमध्ये एकूण लोकसंख्या किती पाहिजे? 1400 पाहिजे. एमच्या ह्या पूर्ण सर्कलमध्ये एकूण किती लोक पाहिजेत? 1400. त्यातले 650 तर आपण लिहिले, बरोबर आहे. मग 650 जर लिहिलेत तर शिल्लक किती राहिले त्यातले? 750. 750. ते लिहायचे इथे. बघा या दोघांची टोटल 1400 व्हायला पाहिजे, म्हणजे एम या सर्कलचं काम संपलं. येते टोटल 1400. येस. 750 प्लस 650. ओके. त्यानंतर इंग्लिशचं सर्कल हे पूर्ण. इंग्लिश न्यूजपेपर वाचणारे किती लोक आहेत? इंग्लिश न्यूजपेपर वाचणारे किती लोक आहेत? 1000 आहेत, बरोबर आहे. त्या 1000 पैकी आपण 650 लिहिले नाहीत. राहिले किती? 350. 1000 मधून 650 गेले, राहिले किती? 350. 350. ते आपण लिहिणार इथे. ओके. आता या तिन्हीचं ॲडिशन करायचं. 750 प्लस 650 प्लस 350. तिन्हीचं ॲडिशन करा. किती? 750. ॲडिशन बेरीज. 1750. 150 sir. 1750.
750 तर हा एवढा एकटाच आहे, त्याच्यात हे दोन ऍड केल्यावर परत 750च राहील का? चुकून म्हणलं सर. 1500. किती? 1750. 1750. ओके, या तिन्हीचं ॲडिशन किती येत आहे? 1750. 1750 लोक. पण एकूण लोक तर 2000 आहेत. बाकीचे कुठे गेले? तर ते पेपर वाचत नाहीत. ते पेपर वाचत नाहीत, ते मराठी वाचत नाहीत आणि इंग्लिशही वाचत नाहीत, ते नुसतेच शिकलेत. बरोबर आहे. किती लोक आहेत बरं तसे? 250. 250. कसे काढले? एकूण लोक 2000, त्यातून हे 1750 गेले, म्हणजे राहिले किती? हे 250 लोक मराठी न्यूजपेपर पण वाचत नाहीत, इंग्लिश न्यूजपेपर पण वाचत नाहीत, म्हणजे ते मराठीच्या सर्कलच्या बाहेर येतील, इंग्लिशच्या सर्कलच्याही बाहेर येतील, पण ते शिकलेलेत म्हणून गावाबाहेर जाणार नाहीत, गावातच राहतील, म्हणजे ते येतील 250. ओके, बघा आता या सगळ्यांची टोटल करून 2000 येते का ते? आले? हो सर, येते. आता हे एवढं करायला वेळ लागत नाही फार. आपण फर्स्ट हे एक्झाम्पल पाहतोय म्हणून तुम्हाला लेंथ वाढत असेल. एका प्रॉब्लेमला एवढा वेळ लागतो काय? एवढा वेळ नाही लागत. तुम्ही स्वतःहून सोडून बघा, त्याला ते 2-3 मिनिटात सॉल्व्ह होऊन जाईल सगळं. काय फक्त व्हेन डायग्राम काढायची आणि त्यात आकडे भरायचे 3-4. आता याच्यावरचा कोणताही क्वेश्चन विचारलेला असू द्या, आपण काय विचारलं याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काय विचारलं याच्याकडे पाहिलं नाही. आपण आधी काय केलं? दिलेली इन्फॉर्मेशन त्यानुसार ह्या 4 किमती आधी तयार करून ठेवल्या. आता बघू काय काय विचारलंय क्वेश्चन मध्ये ते. ओके, पहिला पार्ट, फाइंड द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स हु रीड ॲट लीस्ट वन ऑफ द न्यूजपेपर्स. असे किती लोक आहेत जे किमान एक तरी न्यूजपेपर वाचतात? सांगा बरं. किमान एक तरी न्यूजपेपर वाचतात. मराठी तरी वाचतात किंवा इंग्लिश तरी वाचतात किंवा दोन्ही पण वाचत असतील. असे किती लोक आहेत? 1750. 1750 केलंय आपण कॅल्क्युलेशन ऑलरेडी. म्हणजे रफ मधलं कॅल्क्युलेशन सुद्धा उत्तराला कामाला येत आहे. युनियन, ॲटलिस्ट म्हणजे युनियन, बरोबर? ॲटलिस्ट म्हणजे युनियन. आणि ते कसं फाइंड करायचं? हे प्लस हे प्लस हे, या तिन्हीचं ॲडिशन म्हणजे युनियन. आणि या तिन्हीचं ॲडिशन आपण इथं केलंय ऑलरेडी. किती लोक आहेत ते? 1750. These are the persons, number of persons who read at least one of the newspaper. 2 पैकी किमान एक तरी न्यूजपेपर ते वाचतात. ओके, पहिलंच आन्सर मिळालं. दुसरा पार्ट काय विचारलाय? who read neither मराठी अँड इंग्लिश न्यूजपेपर. म्हणजे मराठी वाचत नाहीत आणि इंग्लिश पण वाचत नाहीत. 250. ते पण फाइंड केलेत आपण. किती आहेत? 250. ते ह्या एम मध्ये पण येत नाहीत, ई मध्ये पण येत नाहीत, बरोबर? ते आहे 250. ह्याला नोटेशन कुठलं? हे नेमके काय 250? तर हे आहे एन ऑफ एम युनियन ई याचा कॉम्प्लिमेंट.
कारण नोटेशन पण माहिती पाहिजेत. काही वेळा काय करतात, नोटेशनमध्ये विचारतात, इंग्लिशमध्ये विचारण्याऐवजी ह्याची किंमत काढा. हे नेमकं काय? एम युनियन ई म्हणजे असे लोक की जे किमान एक तरी न्यूजपेपर वाचतात. एम युनियन ई म्हणजे असे लोक की जे किमान एक तरी न्यूजपेपर वाचतात. ते सोडून बाकीचे सगळे म्हणजेच एकही न्यूजपेपर वाचत नाहीत. असे किती लोक आहेत? 250. ओके. आणि थर्ड पार्ट काय विचारलेला आहे क्वेश्चन मध्ये? ओनली वन ऑफ द न्यूजपेपर्स. ओनली वन ऑफ द न्यूजपेपर्स. ओनली वन ऑफ द न्यूजपेपर म्हणजे ओनली मराठी किंवा ओनली इंग्लिश. ओनली मराठी वाले 750, ओनली इंग्लिश वाले 350. मग ओनली वन न्यूजपेपर वाले 750 प्लस 350 म्हणजे काय? 1100. ओके. आता यात राहिले फक्त दोनच पार्ट. हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल्स रीड ओनली मराठी न्यूजपेपर? येस. 750. हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल रीड ओनली इंग्लिश न्यूजपेपर? 350. हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल्स रीड ओनली वन न्यूजपेपर? 1100. 1100. या दोन्हीचं ॲडिशन. एकदा या डायग्राममध्ये व्हॅल्यू आल्या की काहीही विचारू द्या, कुठलंही उत्तर सांगता येते. फक्त आपल्याला क्लिअर पाहिजे की कोणता भाग काय रिप्रेझेंट करतो, कुठल्या भागाचं काय मिनिंग आहे. हे जर लक्षात राहिलं तर व्हेन डायग्रामनी खूप इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतात. आता यात तरी दोनच सेट होते. आतापर्यंत आपण 2 सेटचेच एक्झाम्पल पाहिले. 3 सेट ज्यावेळेस असतात अशा ठिकाणी व्हेन डायग्रामचा खरा इम्पॉर्टन्स लक्षात येतो. कारण खूप सगळे एवढे मोठे फॉर्म्युले नाही आपल्याला लक्षात ठेवत बसण्याची गरज. इथे तर आपण एकही फॉर्म्युला वापरला नाही. फक्त हे कॅल्क्युलेशन कशामुळे वाढलं की पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू दिल्या होत्या त्या फाइंड करण्यासाठी. पण अदरवाईज आपलं ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन एवढंच आहे आणि तेही आपण ॲज ए रफ वर्क कंप्लीट केलं. ओके. टेक डाऊन दिस.